दररोज व्हिडिओ पाठवण्याची कुठलीही टायमिंग नाही, कधीही व्हिडिओ येत आहे, त्यामुळे तुम्हाला समजत नाही की व्हिडिओ नेमका कधी येईल. तर एकच टायमिंग मी फिक्स केलेला आहे, तर दुपारी 4 वाजता तुम्हाला दररोज व्हिडिओ येईल. एकच टायमिंग फिक्स केलेला आहे, तर दररोज दुपारी 4 वाजता माझे व्हिडिओ येतील. आवडले तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. इकडे बघू शकता बीबीचे फुलं आणलेले आहेत. ही जी टायमिंग आहे रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आणखीन स्वयंपाक वगैरे झालेला नाही, तीच तयारी मी करत होते. तितक्या दिनेश आला, म्हणजे आज थोडासा लेट आलेले गॅरेजून, म्हणत होता काहीतरी कामं होते. तर येते वेळेस बीबीचे फुलं म्हणजे हे अगोदरच घेऊन ठेवलेले होते आणि येते वेळेस दिनेशपाशी दिलेले आहेत. आणि म्हणत होते की काही दोघंजण खाल्लेले पण आहेत. म्हणजे बीबीचे फुलं कशी असतं ना, यामध्ये तेल खूप असतं आणि ते तेल जर आपल्या चेहऱ्याला लागलं, होटाला लागलं तर त्याचं दुःख होतं. म्हणून हे बीबीचं फुल कधी बी बघा खूप जपून खाल्लं पाहिजे. म्हणजे मला माहिती आहे, कारण मी आजोळा होते ना, म्हणजे एकदम डोंगर होतं तिथं आणि तिथं खूप सारी बीबीचे फुलाचे झाडं राहायचे. तर आम्ही तोडून आणायचो, वरती चढून मी स्वतः वरती जायचे झाडावरती. मामी खालून सांगायच्या की ते तिथं आहे, ते तोडा, हे तोडा सांगायचे. म्हणजे एकदम सोपं झाड असतं, जास्त अवघड असं उंच नसतं याचं झाड. फांदे खूप सारे असतात. मी बीबीची फुलं तोडून आणायचे. पण त्याचं थोडंसं तेल लागलं ना चेहऱ्याला, खरंच बघा खूप भयानक दुःख होतं. म्हणून इकडे मी अगोदर सगळी बीबीचे फुलं वेगळे केलेत, म्हणजे बिबे वेगळे केले, फुलं वेगळे केले आणि काडीला मी ते सगळे टोचलेले आहेत अशा पद्धतीनं 5-5 आणि इकडे भाजून घेतलेले. आणि एक ही फुल जे आहे ना, चुलीमध्ये म्हणजे आरामध्ये भाजायची खूप छान भाजतात, पण आपल्याकडे काही ऑप्शन नाही म्हणून मी गॅसवरती भाजलेले आहेत. आणि इकडं आमच्या राजकुमारला खायला दिले, मी पण खायला घेतलेले आहेत आणि यांच्यासाठीही ठेवलेलं होतं. हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 8:30 वाजलेले आहेत. तुम्ही म्हणसाल मी इतक्या निवांत का बसलेले आहे, कारण मॉर्निंगला तर खूप धावपळ असते. तर बघा वरण भात बनलेला आहे, देवपूजा झालेली आहे आणि आज मला बाहेर पण जायचं आहे, काही कामं आहेत. तर रोजची तर कामं आहेत, पण त्या अगोदर मी बनवते आता भाजी. म्हणजे 1-2 कामं होतील, यांना टिफिन देणंही आणि जी माझी कामं आहेत ते पण मला आवरायची आहेत. तर चला आता सुरुवात करूया. तर थोडंसं निवांत म्हणजे काय झालं, धावपळ मॉर्निंगपासूनच चालू आहे. वरण भात बनलं, चहा झालेला आहे, देवपूजाही झालेली आहे, ही सगळी कामं आवरली आणि म्हटलं थोडंसं रिलॅक्स. जसं आपण 5 वाजता उठतो आणि धावपळ करतो ना, तर असं वाटतं ना की थोडंसं थकल्यासारखं वाटतं. तर थोडं एक 5-10 मिनिट शांत बसलं, रिलॅक्स, तर छान वाटतं आणि परत काम करायला आपल्याला एक वेगळीच एनर्जी येते आपल्यामध्ये. तर टी व्ही लावलेली आहे, टी व्ही बघत बसलेली होते आणि विचार केला की तुम्हालाही बोलूया. म्हणजे खूप दिवस झाले मी असं आमोरसमोर येऊन बोललेली नाही. तुम्ही म्हणतही होता की ताई कॅमेऱ्यासमोर येऊन तू बोलत जा. तर हो म्हणलं आज बोलायचं, कारण रोजची धावपळ तरी असतेच असते. तर चला आज भाजी काय, म्हणजे भाजी काय बनवायचा खूप मोठा प्रश्न असतो की काय भाजी बनवायची दररोज. तर गाजर ठेवलेले आहेत, मटर मी सोलून ठेवले, म्हणजे वाटाणे सोलून ठेवलेले आहेत आणि काय बटाटा खात नाही आहेत, टमॅटो आहे. तर बघूया, मिक्स भाजी बनवणार आहे. आणि येते वेळेस काहीतरी घेऊन येते मी भाजीला. म्हणजे कसं झालेलं ना, यांचं तरी मॉर्निंगला गेले तर लवकर घरी येत नाहीत, काही आणायचं आहे काही, एक वेळा गेलं की मग तिकडंच असतात ते. मग दिनेशचं कसं आहे, मॉर्निंगला लवकर जातो आणि यायलाही थोडासा लेट होत आहे. आल्यानंतर जेवण खाणं करतो, गॅरेजला जातो, मग तिथून घरी यायला लेट करतो, मग त्यालाही काही सांगत नाही आहे. तर बघूया, आज जाणार आहे तर काहीतरी भाजीचे घेऊन येते, माझी जी कामं आहेत तीही करून येते. म्हणजे 1-2-3 कामं मी करून येणार आहे. तर बाहेर जाण्या अगोदर सगळी आपली घरची कामं मी आवरत आहे. तर मला आज मॉर्निंगला फरशी पुसणं झालेलं नाही आणि असं असतं की म्हणजे सणावाराला मी मॉर्निंगलाच फरशी पुसत असते. पण रेग्युलरचं कसं असतं ना, जसं वेळ मला भेटत गेलं तशी मी कामं आवरते, कारण जास्त म्हणजे सगळं मॉर्निंगला खूप लोड येतो कामाचा त्यावेळेत, कारण खूप सारी एक्स्ट्राची कामं होतात, जाणाऱ्यांना सगळ्यांना आवरून द्यायचं असतं. तर मला आज निवांत करायचं थोडंसं, म्हणून निवांतच माझी कामं चालू आहेत. तर इकडे मी पाणी घेतलेलं, म्हणजे पाणी आणखीन घेतलेलं, फक्त मॉप बाहेर आणून ठेवलेला आहे. आणि माझ्यावर जरा चालू आहे सगळा पसारा वगैरे इकडे तिकडे पडलेला जे आहे, टावेल वगैरे घडी करून ठेवणं, जे उन्हाळा टाकायचे ते टाकणं, म्हणजे खूप सारी अशी छोटी कामं होऊन जातात. परत इकडे तांदूळ पण डब्यातले संपलेले होते, जितकं होतं तितकं मी आज भात करायला घेतलं आणि डब्बा रिकामा झाली, इकडे आणून ठेवलेलं होतं. तर हे तांदूळही काढून घेते आणि मग फरशी पुसायला घेणार आहे. यामध्ये थोडासा वेळ जास्त लागणार आहे, कारण बाहेरचे जे गेट आहेत ना ते पण मला आज पुसून घ्यायचे. म्हणजे दररोजच्या दररोज आपण हात मारत राहतो, तरी पण बघा धूळ खूप येत आहे आजकाल, हवा खूप आहे ना, त्यामुळे मला ते पण एक्स्ट्राचं काम आहे. परत ग्रिल बाहेरचं ते पण मला स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यावरती म्हणजे चिमण्या, कबूतर खूप सारे येतात, पंछी पक्षी खूप सारे येतात आणि ते खूप घाण केलेलं आहे, ते पण मला पुसायचं आहे. म्हणून म्हणलं आज थोडंसं निवांत फरशी पुसायची अगोदर पोटपूजा, म्हणजे वरण भात बनलेला आहे, दिनेश यांचं झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे, ही कामं आवरली आणि मगच मी इकडे फरशी पुसायला घेतलेली आहे. तर हे सगळं तांदूळ वगैरे काढून झालेलं आहे. इथं टी टेबलवरती काहीतरी खायला घेतलं होती, ताट वगैरे म्हणजे शेंगा घेतलेल्या होत्या काल, ते तिथंच ठेवलेलं आहे. तर ते सगळं मी आता सगळं जागेत नेऊन ठेवत आहे. म्हणजे सगळं ठेवण्याचं रूम म्हणजे किचन रूम असतं,
किचन रूममध्ये नेऊन ठेवलेला आहे. सोफ्याचे कवर मॉर्निंगलाही मी झटकून अंतरलेले होते, त्यामुळे आता काहीच गरज नाही, कारण थोडाच वेळ झाला त्यावरती आणखीन कोणी बसलेलं लोळलेलं नाही आहे. कारण मॉर्निंगला सगळ्याला घाईगडबड, सगळ्यांना जाण्याचीच घाईगडबडती, सोफ्यावरती कोणीच बसलेलं नाही आहे, जशाल तसं आहे. म्हणून ते मात्र मी काही केलेलं नाही. फक्त आता फरशी पुसून घेणार आहे. म्हणजे झाडू पण मी मॉर्निंगला मारलेले, कचरा वगैरे काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे लहान मुलं असली तर खूप कचरा हे सगळं पडत असतं, पण आपल्या इथं कसं आहे ना, सगळी मोठी आहेत, त्यामुळे जे असं दिवसभरात होतं, पण मॉर्निंगला म्हणजे आत्ताच 1-2 तास झाले सर झाडू मारून मी, म्हणून स्वच्छच आहे. तर इकडं लिक्विड घेतलेलं आहे मी, पाणी टाकलेलं आहे यामध्ये, आणि म्हणजे पोतरे यामध्ये बुडवून फ्रेश करून घेतलं. आणि अगोदर मी इकडं फर्निचर पुसून घेत आहे. खूप धूळ झालेली आहे. एक कपडा भिजून पुसला तरी पण चालतं, पण आता म्हणलं खूप कंटाळा येत होता, तर म्हणलं हे पोत्रच फिरवायचं सगळीकडे. तरी पोत्रच फिरवलं म्हणजे धूळ छान जाते यानं पण, आणि लिक्विडचं पाणी असतं ना, त्यामुळे स्वच्छ होतं छान. आणि फॅन ऑन करते, त्यामुळे जास्त वेळ वल्लावा राहत नाही ते. तर फॅन ऑन केले दोन्हीही मी. आणि इकडे माझी साथीदार टी व्ही तर चालूच आहे, गुणगुण तिची चालूच असते माझ्या कानामध्ये. समोर बसून तरी बघणं होत नाही, फक्त चालू असते आणि कानाने मी ऐकत असते. पुढे बसून बघणं म्हटलं तर आपली कामं सगळी जिथल्या तिथं राहतात, म्हणून मी काय करते, दिवसभर ठेवते, म्हणजे गुणगुण चालू असते. असं वाटते घरात कुणीतरी आहे, नाहीतरी खूप एकटेपणा जाणवतो. तर इकडची बाजू पुसून घेतलेली आहे सोप्याकडची, आणि मी पडदा अगोदर लावत आहे. म्हणजे काय झालं ना, दररोज पडदा मला व्यवस्थित काढताच येत नाही, कधी लावते कधी लावत नाही, कारण वरती जे वायर आहेत ना टी व्हीचे, ते वायर तिथूनच आलेले आहेत. कधी कधी त्या वायरला लागतं आणि त्या टी व्हीचं कलेक्शन जात आहे, म्हणून मी काय करते, ते पडदाच काढत नाही तिथून. पण धूळ खूप येत आहे ना आजकाल, पडदा लावल्याने थोडीशी धूळ कमी येते, हवा पण येत असते, धूळ पण येत असते. तर पडदा लावून घेतलेला आहे. आणि आता इकडच्या साईडचे पूर्ण हॉल पुसून घेते. म्हणजे अगोदर सुरुवात मी हॉलपासूनच केलेली आहे, मग मी बेडरूम, इकडची रूम, हे सगळं नंतर पुसणार आहे आणि पाणी चेंज करणार आहे, कारण हॉलमध्येच पाणी खूप घाण होतं. इथं भरपूर येरझाऱ्या होत असतात ना, कोणी आलं गेलं आपल्या बाहेरमध्ये सतत येरझाऱ्या होत असतात, त्यामुळे खूप घाण होत आहे. म्हणून अगोदर मी इथंच पुसलेलं आहे, फॅन ऑन केलेले आहेत. नंतर पाणी चेंज करून मग तिकडची रूम, बेडरूम, किचन, या तिन्ही रूमा झाल्या. म्हणजे आरामात मला अर्धा ते पाऊण तास लागतं, आणि हातानं पुसेल तर भरपूर टाईम लागत आहे. मी मॉपनं पुसत आहे, त्यामुळे थोडंसं कमी वेळात होऊन जातं. आणि तसं तर बाहेरचं ग्रिल, गेट हे सगळं मला स्वच्छ करायचे आहेत, जाळ्याजुळ्या झालेल्याच आहेत. आणि या दिवसामध्ये धुळीमुळे ना खूप जाळ्याजुळ्या होतात, दररोजच्या दररोज हात मारणं खूप गरजेचं आहे. तर इकडच्याही रूममध्ये मी फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे लवकर पाणी हडकलं जाईल, कारण मॉप खराब झालेलं, हे जी पोतरा आहे त्याचं बटनच तुटलेलं आहे, तर प्रेस व्यवस्थित करता येत नाही, पाणी राहत आहे त्यामध्ये. तर आता नवीन मॉप मला घ्यावाच लागणार आहे, कारण एक सवय झालेली आहे. अगोदर मला मॉप अजिबात आवडत नव्हतं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतही होते की मला मॉप अजिबात आवडलेलं नाही, कारण दिनेशचे पप्पा न सांगताच घेऊन आले. तर मला त्यावेळेत मी तसंच ठेवलं, तो खूप दिवस तसंच ठेवलेलं होतं. नंतर तुमचे खूप असे कमेंट होते, ताई त्यानं व्यवस्थित येतो, तू असं कर, तू तसं कर. अगोदर माहिती नव्हतं की कशा पद्धतीने पुसलं जातं, मला हातानंच व्यवस्थित वाटायचं ते. पण आता काही नाही, सवय झालेली आहे ना, अशी सवय झाली ना, आता याच्याशिवाय मी पुसतच नाही फरशी. छान क्लीन पण निघतं. तर झालेली तिकडची रूम फॅन ऑन केलेले आहेत. आता बेडरूममध्ये मी फॅन ऑन केलेलं, म्हणजे सगळ्या रूममध्ये मी फॅन ऑन केलेले आहेत, म्हणजे जेही पाणी एक्स्ट्राचं सगळं लवकर हडकलं जाईल. म्हणजे कोणी आलं घाईगडबडीत तरी पण पावलं वगैरे उठणार नाहीत, कारण पुसलं आणि वरती पावलं पडली मग त्याचं काहीच अर्थ राहणार नाही, आणि परत ते खूप असं वाटतं ना. तर इकडं बेडरूममध्ये मी पुसून घेतलेला आहे. आता पटकन किचनमध्ये जाते. किचनमध्ये थोडासा पसारा आहे, अगोदर हा पसारा आवडते, म्हणजे वरती तर झालेलाच आहे, मला आणखीन स्वयंपाक करायचं आहे, भाजी वगैरे. तर मला अगोदर फरशी पुसायची. एक वेळा स्वयंपाकात लागलं, जेवणं खाणं, मग ती पुढची कामं, मग फरशी पुसायचं राहून जातं. मग पुन्हा मला पण बाहेर जायचं होतं आज, त्यामुळे मला जी ही कामं आहेत अगोदर आवरायची. परत उद्या मला गावाकडे जायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता आता परवाच जाऊन आले आणि परत जात आहे का, तर आणखीन मला गावाकडे जायचं आहे. म्हणजे मंगळवारी जायचं आहे, सण आहे लक्ष्मीचं. म्हणजे आता पुस महिन्यामध्ये आता मंगळवार आणि बुधवार दोन दिवसाची अमावस्या आलेली आहे. मंगळवारी करत आहे तिथं, त्यामुळे जायचं आहे. तर झालेलं आहे पूर्ण घरचं फरशी पुसून. आता जात आहे मी बाहेर, आणि बाहेर पोर्चमध्ये मी मॉर्निंगलाच पाणी टाकून सगळं मी पुसून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामुळे यावेळी तितकं तामझाम नाही, तरी पण आता ग्रिल, गेट हे सगळं मला पुसायचं आहे, तर परत तिथं पाणी पडणार आहे, म्हणून ते पण मला परत फरशी पुसायची आहे. आणि शेरूचं तर इतके नखरे चाललेले आहेत ना, खूप चिखल करत आहे, घरभर चिखल करत आहे, त्यामुळे कितीही पुसा परत तसंच होत आहे. तर इकडचं जे गेट आहे ना, जे वरती जायचं आहे जिन्यावरती, ते पण गेट थोडंसं असं झालं होतं, म्हणजे जास्त इकडं म्हणजे जास्त ते झाडणं पुसणं होतच नाही त्याला, त्यामुळे खूप जाळीजुळी दिसत होती, धूळ दिसत होती. तर एक वेळा झाडून पूर्ण मी ते गेट झाडून घेतलेलं, आणि इकडचं मेन गेट पण झाडून घेतलेलं आहे. आणि पुसून घेणार आहे म्हणजे जे लिक्विडचं पाणी मी केलेलं आहे ते पाणी मी चेंज केलं, आणि परत लिक्विड टाकून ते पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये जे कपडा बुडवून पूर्ण गेट आणि ग्रिल सगळं पुसून घेणार आहे. टावेल उन्हाळा टाकलेले होते ते पण काढून घेतले, पूर्ण ग्रिल रिकामं करून घेतलेलं आहे. चिमण्यांचाच खूप त्रास होत आहे,
खूप घाण करत आहेत. आता कबुतराचं घर काढल्यापासून कबूतर तितकं येत नाहीत, म्हणजे अधूनमधून कधीतरी येतात पण तितकं नाही आहे, कारण ते घरटं होतं त्यामुळे खूप त्रास देत होते दिवसभर. पण आता चिमण्यांचं असं आहे ना, म्हणजे चिमण्यांसाठी घरटं तर वरच्या साईडला आहे, आकाश दिव्यामध्ये त्याने केलेले. त्यांच्यासाठी मी तांदूळ टाकते, पाणी खूप सारं असतं. चिमण्या असतात दिवसभर, पण ग्रिल हे ते खूप घाण होत आहे. पण काही नाही, हे 3-4 दिवसाला किंवा 8 दिवसाला पुसलं तरी पण चालतं. धूळ पण खूप येत आहे. तर पुसलं इकडच्या साईडचं ग्रिल पुसून झालं, इकडच्या साईडचे मी पुसत आहे. उद्या तरी होणार नाही, जसं मी तुम्हाला म्हणलेले उद्या गावाकडे जायचं आहे, तर मॉर्निंगला सगळी कामं लवकर आवरून मला निघायचं आहे. तरी साफसफाईची कामं तर मॉर्निंगला मी घेऊन बसणार नाही, म्हणून मी याच वेळेमध्ये सगळं हे पुसलेलं आहे. थोडासा लेट झालेला होता मला, कारण हे सगळं साफसफाई करून स्वयंपाक करायला मला 12 ते 1 वाजलेले होते. तितक्यात मला बाहेर वगैरे जायचं, मी जसं तुम्हाला म्हणलेलं होतं. खूपच हे झालं, म्हणजे थोडासा लेट झालेलाच होता. काहीतरी आपण एक्स्ट्राची कामं काढायला लेट होतोच. त्यानंतर मी खाली कारो ठेवलेले होते, ते पण फटकून आणले, म्हणजे रास झालेली होती, पण बाबांनी ते उधळलेलं नव्हतं आणि मला उधळता येत नव्हतं, म्हणून मी काय केलं, फटकलं. थोडेफार कारो निघालेले होते, म्हणजे कारो तुम्हाला माहिती झाली भाजीला टाकली जाते चटणी करून त्याची. मग ते त्यामध्ये माती खूप आलेली होती, काडी कुडी खूप होती. मग मी ते स्वच्छ धुवलं आणि उन्हाळ्याला नेऊन ठेवलं, म्हणजे अधूनमधून ही पण कामं झालेली आहेत. आता नंबर आहे भाजीचा, म्हणजे आणखीन भाजी बनवलेली, हीच कामं मी काढून बसलेली होती. तर ही सगळी छोटी मोठी कामं आवरलेली आहेत आणि आता मी करत आहे इकडे भाजी, म्हणजे भाजी बनवते आणि यांना टिफिन पॅक करते. मग त्यानंतरची जी ही कामं आहेत, मला बाहेर जायचं आहे, काय एक्स्ट्राची कामं करायची आहे ते नंतर करणार आहे. तर इकडे भाजी आज गाजर आणि मटर मिक्स बनवणार आहे, कारण काही ऑप्शन नव्हतं भाजीला, तर मला हे मिक्स भाजीच करूया आज. तर इकडे लसूण ठेचून घेतले 10-12 पाकळ्या, आणि गाजर आणि वाटाण्याच्या शेंगा मी सोलून घेतल्या, गाजर चिरून घेतलेला आहे, 2 टमॅटो चिरून घेतले, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलं. लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला, त्यामध्ये मी अगोदर गाजर टाकलेलं आहे, परतून घेतले थोडा वेळ, म्हणजे आणखीन यामध्ये मसाले वगैरे मी काही टाकलेले नाहीत. अशा पद्धतीने भाजीला टेस्ट खूप छान येतो. तर नंतर वाटाणे टाकले, परतून घेतलेले आहे थोडा वेळ. आता टाकूया मसाले. मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण गाजरामध्ये थोडीशी गोडी असते ना, त्यामुळे ही थोडीशी लाल मिरची पावडर मी जास्त टाकली. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले ना भाजी खूप छान टेस्टी बनते. तुम्ही कसली भाजी बनवा, इतकंच लक्ष देण्याची गरज आहे की मसाले व्यवस्थित भाजले पाहिजे कमी गॅसमध्ये. ते करपल्यानंतर तरी टेस्ट जातो आणि कच्चे राहिल्यानंतर तरी टेस्ट येत नाही, त्यामुळे ते परफेक्ट भाजले पाहिजे कमी गॅसवरती. भाजून घेतल्यानंतर मी टमॅटो टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये चटणी. तरी खोबरं आणि शेंगदाणे मिक्स चटणी मी करून घेतलेली होती. कशासाठी, तर शेवग्याची भाजी मी केलेली होती त्या दिवशी, ती अर्धं जे वाटण होतं ते टाकलेलं, अर्धं मी ठेवलेलं होतं, तेच वाटण अर्धी वाटी मी या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे, परतून घेतलेलं आहे. आता टाकूया यामध्ये पाणी, म्हणजे थोडीशी लपतप अशी भाजी बनवणार आहे, म्हणून थोडंसं जास्त पाणी टाकलं. छान मी मिक्स करून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. निवांत भाजी शिजत राहील तोपर्यंत मी भाकरी करून घेते, म्हणजे हे दोन्ही कामं संग होतील. तर इकडं भाजी बघू शकता, एकदम छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे, म्हणजे अगोदर खूप सारी वाटत होती, आता शिजून एकदम थोडीशी झालेली आहे. तर भाजी झालेली आहे, परत भाकरी पण मी बनवून घेतलेले आहेत. आता यांच्यासाठी पटकन टिफिन पॅक करते, म्हणजे ताक करायचं आहे आणखीन मला. मग भांडे तरी खूप सारे झाले, ते नंतर क्लीन करणार आहे. इकडे शिरूचे नखरे बघा, केव्हापासून आरडाओरडा चालू होता. कशासाठी, तर सोनल आलेली होती आणि काही कामानिमित्त बाहेर गेलेली आहे, म्हणजे थोड्या वेळाने येणार आहे. तर तिच्यासोबत जायचं होतं, तर ती गेट लावून गेली, याला नको म्हणत होती. तर इतका रडला, इतका आरडाओरडा शिरूचा चालू होता ना, कोणीही जाऊ द्या त्यासोबत जाणार, त्याच्यासोबत येणार, म्हणजे त्यांना नेऊन सोनं आणणं काम, इतकं मोठं काम शिरूला लागत असतं. सोनल लिहिली नाही, त्यामुळे खूप आरडाओरडा चालू होता. तर त्याला थोडा वेळ सांगितलं, समजूत काढली की सोनल येईल थोड्या, त्याला सगळं बोललेलं समजतं. शिरूला असं नाही की समजणार नाही, सगळं बोललेलं समजतं. शांत बस म्हणलं शांत बसतं, कुठेतरी जा म्हणलं जातं, ये म्हणलं येतं, इतकं समजदार शिरू आहे. पण एकच असे गुण लागलेत ना की घरी लवकर येत नाही. कुठेतरी कोणी चाललं आलं, म्हणजे कोणी शेजाऱ्यांच्या ताई चाललं त्यांच्यासोबत जातं आणि तिकडंच त्यांच्याच घरी राहतं, असं चाललेलं आहे त्याचं. तर इकडं मी आता ही सगळी कामं आवरली, शिरूचं थोडंसं रुसवाही काढला आणि सोनपापडी मला खूप आवडते, माझी फेवरेट आहे. सोनपापडी खाऊन घेतली आणि इकडं ताक करत आहे. आणि ही जे लाडू मी बनवलेले आहेत ताज्या नारळाचे खवा टाकून मी बनवला, इतके टेस्टी बनलेले आहेत ना, म्हणजे एक खाल्लं तर परत दुसरं आपण घेणार, इतके टेस्टी बनलेले आहेत. तर मी सोनपापडी खाल्लेले आहे, लाडू यासाठी देणार आहे. सोनल पण आलेले आहे, तर तिलाही म्हणलं लाडू खा, तर सोनलला एक लाडू दिला. मग त्यानंतर ज्याने यांच्यासाठी टिफिन अगोदर मी पॅक करते, कारण फोन लावलेला होता आणि आल्यानंतर थांबणार नाहीत, कारण गॅरेजमध्ये कोणी नसतं आणि घाईगडबड खूप असते यांना, जेव्हाही यावं घाईगडबड खूप असते. तर अगोदर मी टिफिन बांधते, आल्यानंतर पटकन देता येईल. आणि सोनली जेवण केलेलं नाही, म्हणजे सकाळी लवकर घरातून आलेली आहे, म्हणजे तिला कॉलेजला जायचं होतं, एक्झाम आहे, तीच तयारी तिची चालू आहे, त्यामुळे थोडंसं घाईगडबड लवकर आलेली आहे. तर तिला म्हणलं आता जेवण वगैरे कर, पण त्या अगोदर पतिदेवासाठी इकडे टिफिन पॅक करते, म्हणजे त्यांची घाईगडबड खूप असते, आमचं निवांत दिवसभर चालत असतं.
तर इकडं एका डब्यामध्ये वरण, भात, ताक आणि भाजी जी आहे ना ती वाटी टाकते, कारण माझं टिफिन 3 डब्याचं आहे त्यामुळे ऑप्शन नाही आहे. वाटीमध्ये भाजी टाकून मी भातात ठेवलेले आहे आणि इकडं अल्युमिनियम पेपर लावलेले म्हणजे सांडा लवंडा होऊ नये अशाच पद्धतीने टिफिन पॅक करत असते मी. म्हणजे कसं आहे बाईकवर जातात त्यामुळे सांडा लवंडा होतोच, म्हणून अशा पद्धतीने पॅकिंग करते. म्हणजे थोडंसं लांबवरही जायचं असलं तरी पण सांडा लवंडा काही होऊ नये. तर इकडं अगोदर म्हणलं सोनूला जेवण कर, तिला भाकर तितकी आवडत नाही, चपाती खाते किंवा भात खाते. मी म्हणलं भाकर जेवण कर, भाकरीची भूक जास्त वेळ राहते असं आपल्या घरी म्हणलं जातं. तर भाकर, भाजी आणि ताक तिला दिलेलं आहे, तिचं जेवण चालू आहे. तोपर्यंत पतिदेवी आलेले आहेत, तर यांना पण टिफिन दिलेला आहे. तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय.